सो मित्रांनो, आता आम्ही आलो इथं साई हॉटेलवरती आणि आता मला जायचं संभाजीनगरला. तिथून उद्या सकाळी जे आहेत फ्लाईट आहे. आता पण मी दिल्लीलाच चाललोय, बट या टाइमला नेक्स्ट लेवल तुमच्यासाठी व्हिडिओज असणार आहे. कारण सॅमसंगचा हा इव्हेंट आहे. मी थोडासा झोपलो होतो कॅबमध्ये, बट तुमच्यासाठी व्हिडिओज जे आहेत ते खूप भारी येणार आहे. खायची सुविधा नाही याच्याकडं. झोमॅटो गेलेलं आहे. झोमॅटोवर जेवण येऊन आलं आणि भांडे आग असणार आहे. जेवण आता आलेलं आहे विनोदच्या फ्लॅटवर. विनोद बनवणार होता तर आज बेसन गिसन शिकला जाता. आजच्या दिवस बसले भांडे असं काम तुला सोबत असणार. बस मित्रांनो बाय. पाहून घ्या काय काय तो मेनू. दाल खिचडी अजून याच्यात. विनोदचं जेवण एकदम फुल झालं. हे काही जादा जेवलं नाही आंबाड. रेटिंग पोळ्या एकदम खराब. हॉटेल साईप्रसाद संभाजीनगर हे ओके ओके. मेथी एक नंबर होती आणि दाल खिचडी एक नंबर होती. भारी एकदम. मित्रांनो आता हे माझा परम मित्र विनोद. हा आता शिकेल सुधाली की खरोखर बनवणार आहे काय तू. हा आता विचारतोय की खरोखर ब्लॉग बनणार आहे का. रियालिटी थोडी वाटते जरा. झोमॅटो सगळ्या दोस्तों ये देख सकते हैं गैसिंग चालू है. दोस्तों यहाँ पे देख सकते हैं. भाडे असो झाले इकडे असू नका. सकाळी सकाळी मित्रांनो कष्ट घेऊन येऊन सोडून आला का आम्हाला. तोंडभाव घेतो तुम्ही वाटवाल नाही आदिवासी ये म्हणून त्याची इच्छा. सो हा 200 वाला चहा घेऊन ओके डन. सो जस्ट मित्रांनो आता बोर्डिंग झालेलं आहे. म्हणजे आता मी फ्लाईटमध्ये जातोय. हा व्ह्यूज तुम्ही बघू शकता. इकडे फ्लाईट वगैरे लागलेली आपली आणि आता ऑन टाइम मस्त सूर्य वगैरे निघतोय. चला आता आपण दिल्लीत भेटूया. पाव आहे, इडली सांबर आणि उपमा. हे खूप भारी असतं. दोन्ही एकदम भारी आहे. पाणी बॉटल तर असतेच आणि एक दिस पण अमूल बटर. बट हे मी कधीच नाही खाल्लं कारण हे या पाव सुद्धा खायचं असतं. मला कन्सेप्टच नाही समजला खायचं कसं. बट बाकी हे खूप टेस्टी आहे आणि हे पण चांगलं आहे. मित्रांनो समजत पण नाही की फ्लाईट जी आहे ना ही 726 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने वळू राहिली. इथे दिल्ली आहे. म्हणजे दिल्ली यायला अजून टाइम आहे. आपण आता संभाजीनगरवरनं इथपर्यंत पोहोचलोय समजा आणि 726 किलोमीटर पर आवरचा स्पीड याला. थोडा टर्ब्युलन्स आलेला आहे त्याच्यामुळे थोडं फ्लाईट हलकी आहे. बट बाकी टाइम तर एकदम नॉर्मल. काही जेवण वगैरे झालंय. मित्रांनो दिल्लीत आलोय आणि इथं बघा पाऊस सुरू आहे. जास्त नाही पण थोडाफार पाऊस. सो मित्रांनो दिल्ली विमानतळावरती आता पोहोचलोय आणि आता कॅबमधून आपल्याला जायचं आहे इव्हेंटसाठी हॉटेलला JW मॅरियटला. मी आता तुम्हाला आहे ना तिथे हॉटेल वगैरे दाखवतो. एकदम भारी रूम टूर देऊयात. फर्स्ट टाइम मी ब्लॉग करतोय म्हणजे दिल्लीला आल्यानंतर आणि तुम्हाला मी रूम टूर देतो आता गेल्यानंतर. चला. हे जे लगेज आहे ना मित्रांनो हे या बेल्टवरती येतं. आपल्या फ्लाईटमध्ये आपल्याला बेल्ट नंबर सांगितला जातो. बट मी कॅबिन बॅग कॅरी करतो त्यामुळे मला तिथे जाण्याची गरजच पडत नाही. आणि त्याचा फायदा असा आहे की तुमच्याकडे एकच बॅग जर का असेल ना तर अजिबात कधीच नका टाकू. कारण अर्धा तास खूप जास्त वेळ लागतो. कधी कधी अर्धा तासाच्या वरती पण वेळ लागून जातो. त्यामुळे एक बॅग जर का तुमच्याकडे असेल अशी तर ती नेहमी कॅबिनमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. जर कधी तुम्ही दिल्लीला येणार असाल ना तर इकडून एक्झिट केल्यानंतर आहे ना T3 मधून इकडच्या साईडनं थेट पार्किंग आहे आणि इथं पार्किंग वरती बोलवतात नेहमी. बऱ्याच वेळा ते सोबत आलेले असतात बॅग वगैरे घेण्यासाठी ड्रायव्हर.
बट इथे पार्किंग आहे 1 नंबर आणि 2 नंबरला. सो फायनली मित्रांनो मी रूम मध्ये आता एंटर झालोय. रूमचा खूप भुलभुलैया आहे, मी बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच. बट हे बघा, ही आपली रूम. इकडच्या साईडने हा सतीश आल्याच. हा फोन नेमका कशासाठी असतो इथं हे अजून पण कळालं नाही मला. आणि इकडं हे सगळं बाथरूम टॉयलेट एरिया आहे बट इकडच्या साईडने. आणि हा आपला सिम्पल लुक. आणि इथे बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त रूम आहे. JW मॅरियटची ही रूम आहे. इथं टीव्ही वगैरे यांनी ऑन केलाय. आणि इकडच्या साईडने ना तुम्हाला एक इंटरेस्टिंग व्ह्यू दाखवतो. मे बी जर इथून बघा पूर्ण एकदम हॉटेलच हॉटेल एकदम भयंकर जबरदस्त अशा हॉटेल. आणि इथे JW मध्ये मे बी काही भेटत असेल का हे बघा. नाही, इथं तुम्ही चहा वगैरे जे आहेत ना ते करून पिऊ शकता. बाकी इथे दिलेलं तर यांनी काहीच नाही आहे. ओके, हे आय थिंक लॉक आहे. आणि बाकी JW वाल्यांनी देखील यावेळेस काही स्नॅक्स वॅक्स काही दिलेले नाहीये. सो ही आपली रूम. आता मी तुम्हाला इव्हेंट कसा असतो काय असतो हे जे आहे पूर्णपणे दाखवणार आहे की इव्हेंट नेमका कसा असतो, याथे काय काय होतं इव्हेंट मध्ये, सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल. हा काय काहीच नाही करायलो. तू काय करायला? कुठं आलो मी कुठे येले? काय आणस तुले? स्ट्रॉबेरी चॉकलेट. तुले का? मग मी आता उद्या घेतलं ना की मग दाखवील. डुग्गी डुग्गी. सो ही आहे मित्रांनो हॉटेल. इकडच्या साईडला होता इव्हेंट वगैरे आणि इकडच्या साईडला बाल्कनी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. ATM सुद्धा आहे. विचार करा तुम्ही. सो मित्रांनो फक्त सॉस खातोय आम्ही. ऍक्च्युली सॉस नाही खाते, तुम्हाला दाखवतो. थोडंफार आहे काही खायला. देअर इज समथिंग. हे आहे काहीतरी आणि हे आहे काहीतरी. हे ऍक्च्युली व्हेज मध्ये आहे इकडे आणि समोर नॉन व्हेज मध्ये आहे, त्याच्यामुळे ते मी नाही खाते. इव्हेंट मध्ये चहा वगैरे असतो बट इथला पण चहा आहे ना पानसट असतो सगळा, म्हणजे तोच मशीन मधला. मित्रांनो मी सॅमसंगच्या इव्हेंट मध्ये आलो होतो पण इथं आल्यानंतर काय बघतो भाई इव्हेंट संपलाय. हे लोक तोडून बेडून घरी घेऊन चाललेत. स्टेज बीज सगळं तोडलंय आणि मी आता आलोय कारण मी आहे ना मी इकडे जेवण घरात गुंतलो होतो. आणि मित्रांनो हॉटेलच्या बाहेरचा जर का सीन बघितला ना तुम्ही तर हे बघा एकदम भारी व्ह्यू आहे. थंडी बिंडी आपल्या सारखीच आहे तिकडच्या सारखीच. आणि गुड मॉर्निंग मित्रांनो स्ट्रगल बघायचंय का? तुम्हाला वाटत असेल एकदम भारी हॉटेल बिटेल हे ते, बट हे बघा एकदा आता तुम्हाला समजेल. 2:36-35 झालेत रात्रीचे आणि आत्ता मी कुठं निघालोय? आत्ता मी निघालोय एअरपोर्ट साठी. बळजबरीने ब्रश वगैरे करून आहे ना फ्रेश नॉर्मली, म्हणजे मी तोंड तर नाही धुतलं. आता गरम पाणी वगैरे होतं बट मी नाही धुतलं आणि आत्ता निघालोय कारण 3:50 बोर्डिंग आहे विमानात आणि 4:00 विमान निघणार आहे. आणि एवढ्या सकाळचं विमान घेण्याचं कारण असं आहे की संभाजीनगरला एकतर सकाळीच विमान आहे किंवा मग डायरेक्टली 5 वाजता विमान आहे. आता 5 वाजेपर्यंत करणार काय? त्यातल्या त्यात घरी जाऊन परत व्हिडिओज वगैरे बनवायचे, बाकीचे कामं पडलेत. त्यामुळे एवढ्या रात्री सकाळी म्हणत होतो मी, पण आपल्याकडे रात्रीच असतं. रात्री मला बट एनिवेज व्हिडिओज बनवायचे, कॉन्टेंट बनवायचं तर एक करावंच लागणार. आणि जर का तुम्हाला कुठे डिमोटिवेट होत असेल ना तर मोटिवेटेड राहा नेहमी. चला आता मी एअरपोर्टला जातोय कारण मला लवकर निघायचं, नाहीतर 12 वाजतील परत माझे. हॉटेलमध्ये जर आले मित्रांनो तुम्हाला अशा रूमा दिसतील नेहमी. भुलैया म्हणजे खूप साऱ्या वेळेस, म्हणजे असं तुम्हाला बघावं लागेल प्रत्येक गोष्टीसाठी की कुठं नाही एलिव्हेटर्स वगैरे या सगळ्या गोष्टी. इकडून पण तेवढंच.
खूप कन्फ्यूज करणाऱ्या रूम असतात कधी कधी तर. आणि इथं दिलं एलिव्हेटर्स, तर इथं असणार आहे तुमची लिफ्ट आणि इथून तुम्हाला जायला लागेल. त्यातल्या त्यात मित्रांनो माहिती आहे का कसं असतं, तर इथून आहे ना तुम्हाला इथं तुमचं कार्ड टॅप करायला लागेल आणि तुम्हाला ज्या फ्लोअरचा ॲक्सेस असेल ना त्याच फ्लोअरवरती तुम्ही चाल. जर तुम्हाला रिटर्न जायचं असेल तर मग ठीक आहे. जर तुम्हाला रिटर्न जायचं असेल तर मग तुम्ही रिटर्न म्हणजे खाली जायचं असेल तर लॉबीमध्ये विदाऊट कार्ड जाऊ शकता. बट वरती जायचं असेल तर त्या फ्लोअरचा तुम्हाला ऍक्सेस असेल तिथेच तुम्हाला जाता येईल. रात्री पण लोक मित्रांनो जागीच आहे, सगळे जागीच आहे. इथं 24 सुरूच असतं, म्हणजे सगळ्या गोष्टी सुरूच असतात. रूम वरती असं वाटत होतं मित्रांनो की आता मी किती रात्री वगैरे निघालोय, बट इथं आल्यावरती बघा पूर्ण पब्लिकच पब्लिक. सगळे लोक रेल्वे स्टेशनवर बस स्टेशनवर कशा असतात तसे बघा इथं रात्री आहेत. किमान रात्रीच्या वेळेस तरी आपल्या बस स्टॉपवर तरी कुणी तुम्हाला दिसणार नाही. पण इथं आहे ना बेकारवाली गर्दी दिसेल तुम्हाला सगळीकडे. सो डीजी यात्राचा यूज करून आहे ना मित्रांनो मी 1 मिनिटात एंट्री केली आहे. जर तुम्ही बीजी म्हणजे मुंबई किंवा दिल्लीच्या एअरपोर्टवरती असाल ना तर इथे बऱ्याच याच्यावरती डीजी यात्राचा सपोर्ट मिळतो. त्याच्यामुळे काय करायचं की डीजी यात्रा ॲप्लिकेशन आहे, सिम्पल 2 स्टेपचं हे असतं. तुम्ही ओपन केल्यानंतर लगेच समजून जाईल. बट ते ओपन करून आहे ना तुम्ही लॉग इन करून ठेवा, तुमची बोर्डिंग पास वगैरे त्याच्यामध्ये टाकून ठेवा आणि क्विकमध्ये तुम्हाला ॲक्सेस मिळतो. नाहीतर आहे ना अशी बेकार गर्दी असते, काही वेळेस तर खूप गर्दी असते. त्याच्यामुळे ही गोष्ट आहे ना नक्की करून ठेवा, कामात येईल. चेकिंगच्या वेळेस आहे ना मित्रांनो सगळं जे सामान आहे बॅगमध्ये असलेलं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, बेल्ट, हातात घातलेली घड्याळ, मोबाईल, जे काय असेल इलेक्ट्रॉनिक्स ते सगळं काढून ठेवावं लागतं असं बॅगमध्ये. आणि नंतर जे आहेत ना ते म्हणजे चेक होऊन मग ते पूर्ण तुमचं चेकिंग होऊन सगळ्या गोष्टी होऊन नंतर हे तुम्हाला असं मिळतं आणि नंतर तुम्हाला ते परत बॅगमध्ये टाकावं लागतं. हे सगळ्यात मोठं झंझट आहे एअरपोर्टवर असलेलं. त्याच्यामुळेच म्हणतात ना की 1-1.5 तास एअरपोर्टवरती लवकर यायला पाहिजे जर का गर्दी लागली. सो मित्रांनो आता जे आहेत ना आम्ही पूर्ण सिक्युरिटी चेक इन वगैरे करून आतमध्ये आलोय आणि इथे ना तुम्हाला आल्यानंतर तुमचा गेट नंबर शोधायचा असतो की गेट नंबर कुठे लागणार आहे. तर याच्यावरती दिलेलं असतं तुमचं फ्लाईटचा टायमिंग वगैरे आणि इथून बघून तुम्ही जे आहेत ना तुमचा गेट नंबर शोधू शकता की तुमचा गेट नंबर तुम्हाला नेमकं जायचं कुठं आहे. तसा बऱ्याच वेळा तर आहे ना मॅसेज पण येतो आपल्या याच्यावरती. बट जर का इनकेस तुम्हाला मॅसेज आला नसेल तर मग तुम्ही असं शोधू शकता की त्याच्यावरती तुमच्या फ्लाईटचा नंबर, टायमिंग वगैरे त्याच्यानुसार ते रिफ्लेक्ट होत राहतं. तर तिथून तुम्ही बघू शकता. बऱ्याच ठिकाणी हे बोर्ड असतात जसे की इथं लागलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी हे तुम्हाला मिळून जातील. सो आता जे आहेत फ्लाईटमध्ये फक्त बोर्ड करायचं आहे आणि डीजी यात्रा असल्यामुळे ना लगेच क्विकमध्ये आमचं हे होऊन गेलं. सो त्याचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही. 10-15 मिनिटात. बट नेहमी लवकर आलेलं बेटर असतं. काही वेळा जर का ट्रॅफिक असेल ना म्हणजे खूप जास्त फ्लाईट्स असतील ना तर त्यावेळी प्रॉब्लेम होऊन जातो. त्यामुळे जर नेक्स्ट टाइम तुम्ही फ्लाईटने कधी प्रवास करणार असाल तर लवकरच या. सो मित्रांनो इथे 28A वरती जो आहे ना इथे लागणार आहे आपली फ्लाईट. आम्ही आत्ता तिथे जायचं आहे तर आम्हाला समोरून जावं लागेल. लोक आय थिंक बसले आहेत आणि नेक्स्ट फ्लाईट ओके संभाजीनगर. ठीक आहे. सो फायनली मित्रांनो बोर्डिंग आत्ता झालेली आहे म्हणजे आता विमानात जायचं जस्ट लाईक अशा पद्धतीनं. सो जेव्हा तुमचं एअरक्राफ्ट आहे ना हे डायरेक्टली अटॅच झालेलं असतं याला तेव्हा डायरेक्टली आपण विमानात जातो. बट ज्यावेळेस रनवे खूप लांब असतो तेव्हा मात्र जी ही असते आपली बस त्या बसमध्ये बसून मग तिकडे जावं लागतं. हे खूप भारी आहे त्याच्यापेक्षा. बट फोटोज वगैरे काढायचे असेल तर मग ते चांगलं आहे. सो मित्रांनो फायनली 2 तासाच्या डिले नंतर आहे ना संभाजीनगरला पोहोचलो. ॲक्च्युली 2 तास टेक्निकल प्रॉब्लेममुळे फ्लाईटच एकाच ठिकाणी होती दिल्लीत. बरं ते सोडा. हे विमान बघितलं का तुम्ही? एक छोटावाला फ्लाईट. एअरपोर्टवरती आलोय आणि एअरपोर्टवरची सगळ्यात भारी गोष्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा महाराजांची मूर्ती इथं
खूप भारी आहे. या एअरपोर्टवरची तर ही गोष्ट सगळ्यात भारी आहे.